वडिलांना काळजीमध्ये बघून तिलासुद्धा अजिबातच चांगलं वाटत नव्हतं. खूप खोदून खोदून विचारल्यावर तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, अगं मागच्या 2-1 महिन्यांपूर्वी मी जे कर्ज घेतलं होतं ना त्या व्यापाऱ्याकडून, पण आता झालं काय की आज त्याची मुदत संपत आहे कर्जाची परतफेड करण्याची, पण त्या कर्जाची मी 1 रुपयांचीही परतफेड करू शकत नाही. मग काय झालं, आपण मुदत वाढवून घेऊ, मुलीनं अगदी सहजपणानं म्हटलं. तेव्हा वडील पुन्हा तिला म्हणाले, अजिबात तसं करता येणार नाही. ज्या व्यापाऱ्याकडून मी हे कर्ज घेतलं आहे ना तो अतिशय खडूस म्हातारा आहे आणि माहीत आहे का, जर हे कर्ज परतफेड झाली नाही त्याची आजची रात्रीची मुदत संपेपर्यंत तर लगेच उद्या पहाटे त्याचे गुंड आपल्या घरामध्ये आलेले असतील. म्हणून मी चिंता करतोय की नेमकं आता करावं काय, मार्ग कसा काढावा. आपण त्यांना विनंती करू शकतो, मुलीनं पुन्हा एकदा सहजपणानं सांगितलं. विनंती करून तो व्यापारी ऐकेल असं अजिबात वाटत नाही, पण जाऊ देत, तू म्हणते तर एक संधी घेऊन बघतो. मी जातो आता लगेच त्याच्याकडे आणि त्याला विनंती करतो, हात जोडतो, पाया पडतो आणि त्याला सांगतो की मला थोडीशी तरी मुदतवाढ द्या. ही मुलगी म्हणाली, बाबा तुमच्यासोबत मी सुद्धा येते आणि मी सुद्धा त्यांना हात जोडते, पाया पडते. कदाचित आपल्या दोघांच्या विनंतीचा परिणाम म्हणून ते आपलं कर्ज परतफेड करण्यासाठी कदाचित मुदतवाढ देतीलही. वडिलांसोबत ही मुलगीसुद्धा त्या व्यापाऱ्याकडे गेली ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं होतं. सगळी काही परिस्थिती त्या माणसानं त्या व्यापाऱ्याला सांगितली आणि का कुणास ठाऊक, पण त्या तरुण मुलीला पाहिल्यानंतर या व्यापाऱ्याची नियत फिरली आणि त्यानं सांगितलं, अरे कर्जाचं काय घेऊन बसलास, तुझ्या ह्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दे, मग झालं. कसलं कर्ज आणि कसलं काय, उलट आणखीन काही पैसे देईन मी तुला. बाप रे, असं काही त्याच्याकडून येईल हे या दोघांनाही अजिबात अपेक्षित नव्हतं. दोघंही एकदम स्टन झाले, एकदम स्तब्ध झाले. काय बोलावं, काय करावं काही सुचेना त्यांना. त्यांची ही परिस्थिती या व्यापाऱ्यानं बरोबर हेरली आणि सांगितलं, तुम्ही दोघं काय विचार करताय माझ्या लक्षात येतंय. आपण असं करूया का, तुझ्या मुलीला तिच्याच नशिबावर सोडून दे, बघू तिचं नशीब कुठपर्यंत साथ देता येते. हे सगळेजण जेव्हा जिथे चर्चा करत होते ना, सगळे दगड वाळू आसपास पडलेलंच होतं. त्या दगडांकडे वाळूकडे बघून हा व्यापारी त्या गृहस्थाला म्हणाला, मी काय करतो, मी घरामध्ये जातो, एक पिशवी घेऊन येतो आणि बघ इथे एवढे सगळे दगड दिसत आहेत ना, त्यातला एक काळा दगड मी पिशवीत टाकतो आणि एक पांढरा दगड मी पिशवीत टाकतो. तुझ्या लेकीनं करायचं काय, न बघता पिशवीमध्ये हात घालायचा आणि एक दगड काढायचा. जर तिनं पांढरा दगड काढला तर कर्ज माफ होईल आणि तुझ्या लेकीला माझ्याशी लग्न करण्याची गरजही पडणार नाही. पण जर तिनं काळा दगड काढला तर मात्र तुझं कर्ज तर माफ होईल, पण तिचं लग्न तू माझ्याशी लावून द्यावं लागेल. दोघंही विचारात पडले, काय करावं. मुलीनंही क्षणभर विचार केला की जर आपण ही अट मान्य केलीच नाही तर बाबा म्हणाले तसं उद्या पहाटे लगेच त्याचे गुंड वसुलीसाठी आपल्या घरावर आलेले असतील. तीही खूप विचार करू लागली आणि शेवटी लेकच ती, वडिलांचं दुःख तिला पाहावे ना. शेवटी वडिलांना तीच म्हणाली, बाबा ते म्हणतात तसं माझ्या नशिबावर द्या मला सोडून, बघूया खरंच माझं नशीब कुठपर्यंत मला नेईल ते. हा व्यापारी लगेच मनातल्या मनात खुश होऊन घरामध्ये गेला, एक पिशवी घेऊन आला आणि त्यानं काय केलं, जसं ठरलं होतं त्याप्रमाणे त्यानं त्या पिशवीमध्ये एक काळा आणि एक पांढरा दगड टाकायला हवा होता, बरोबर ना. पण ह्या व्यापाऱ्यानं काय केलं माहीत आहे, त्यानं पहिला दगड तर काळा टाकला, पण दुसरा दगड पांढरा टाकण्याच्या ऐवजी या दोघांचं लक्ष नाही असं समजून आणखी दुसराही काळाच दगड घेतला आणि पिशवीमध्ये टाकला. म्हणजे या लेकीनं कोणताही दगड उचलला असता तरी तो काळाच असणार होता आणि अपरिहार्यपणे तिला त्या व्यापाऱ्याशी लग्न करावंच लागलं असतं. आता ही लेक मात्र खरंच खूप चाणाक्ष होती. तिनं पाहिलं की ठरल्याप्रमाणे त्यानं पांढरा दगड टाकलेला नाही आहे, उलट त्यानं दुसराही दगड काळाच टाकला आहे. सांगा बघू आता ह्या लेकीनं काय करावं.
तुम्हाला कदाचित वाटत असेल की तिनं लगेच सांगितलं पाहिजे की हा म्हातारा चीटर आहे, ठरल्याप्रमाणे त्यानं पांढरा दगड टाकलेला नाही आहे, लगेच तिनं बोंबाबोंब करायला पाहिजे, म्हाताऱ्याचं पितळ उघडं पाडलं पाहिजे, बरोबर ना? पण मला सांगा, जर तिनं असं पितळ उघडं पाडलं तर हा व्यापारी काय करेल माहीत आहे ना? तो लगेच म्हणेल, अट बीट गेली खड्ड्यात, माझे पैसे मला आत्ता हवेत, किंवा दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी गुंड त्यांच्या दारात असणारच. म्हणजे हा तर पर्याय काही उपयोगाचा नाही. मग हां, कदाचित तुमच्यापैकी कोणी असं सुद्धा म्हणू शकेल की पर्याय नाही, तिचं नशीबच तसं आहे म्हणून तो म्हातारा चीटर निघाला, शेवटी तिनं हात घालावा, काळा दगड निघणार माहीतच आहे, आणि त्या म्हाताऱ्याशी लग्न करावं, आणि त्याला पर्यायच नाही ना आता. पण मला सांगा, जेव्हा तिला ऑलरेडी माहीत आहे की त्यानं दोन्हीही दगड काळेच टाकले आहेत, तेव्हा ती आयुष्यभर स्वतःला पश्चातापच नाही करत राहणार का? तिला वस्तुस्थिती माहीत आहे ना, म्हणून आयुष्यभर तिला तसंच वाटत राहील की मला काय खरं आहे ते माहीत होतं, तरीसुद्धा माझ्या स्वतःसाठी मी स्टँड घेऊ शकले नाही, आणि ह्या चीटर म्हाताऱ्यासोबत मला लग्न करावं लागलं. आयुष्यभर ती तरी झाली असती का सुखी? आता येतं आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचं महत्त्व. ही पोरगी चाणाक्ष खरंच होती. तिनं ते सगळं बघितलं, आणि आयुष्यभर तिला पश्चातापही करायचा नव्हता, अगदी सगळ्यांना सांगून त्याचं पितळ उघडं पाडून स्वतःवर संकट पण ओढवून घ्यायचं नव्हतं. मग तिनं काय केलं? आपण काहीही बघितलं नाही असंच तिनं दाखवलं. पिशवीमध्ये हात घातला आणि दगड काढला. कोणता निघणार होता? येस, काळाच. काळा दगड तिनं काढला खरा, पण त्या दगडाचा रंग कुणाच्याही लक्षात येण्याच्या आत तिनं एकदम स्वतःला चक्कर आल्यासारखं केलं, काहीतरी तब्येत बिघडल्यासारखं केलं, जेणेकरून तो दगड खाली पडला असं दाखवलं. तो दगड खालच्या दगडांमध्ये मिक्सअप झाला, आणि उलट हीच नंतर आरडाओरडा करायला लागली, माझं नशीबच फुटकं, मी किती मूर्ख, ज्या दगडावर माझं नशीब अवलंबून होतं तो सुद्धा माझ्या हातून पडून गेला, मी अशीच मूर्ख आहे, मला काही समजतच नाही, वगैरे वगैरे. तिनं स्वतःच रडायला सुरुवात केली, आरडाओरडा करायला सुरुवात केली, आणि लगेच एकदम क्षणात काहीतरी जाणवलं असं तिनं दाखवलं, आणि लगेच आरडाओरडा रडणं थांबवून ती ताबडतोब म्हणाली, अरे, माझ्या हातून दगड पडलाय खरा, पण मी कोणता दगड उचलला आहे हे जर बघायचं असेल तर बघूया ना, पिशवीत कोणता दगड आहे. जर पिशवीत पांढरा दगड असेल तर मी काळा उचलला, आणि जर पिशवीत काळा दगड असेल तर मी पांढरा उचलला, बघूया तर खरं. मला सांगा, पिशवीत कोणता दगड होता? करेक्ट, पिशवीत होता काळा दगड. म्हणजे तिनं कोणता उचलला होता? तिनं उचलला पांढरा दगड. आणि पांढऱ्या दगडाची अट काय होती? जर तिनं पांढरा दगड उचलला तर कर्ज माफ होईल, आणि तिला त्या म्हाताऱ्या व्यापाऱ्याशी लग्न करण्याची गरजही असणार नाही. याला म्हणतात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आपण विचार करतो ना, त्याच्याही पलीकडे बरेच पर्याय असतात, बरेच आपल्याला सोल्युशन्स मिळू शकतात. फक्त आवश्यकता काय असते? आपल्याला जेवढी चौकटच दिसत असते ना, एकतर हे असेल किंवा एकतर ते असेल, याच्याही पलीकडे जाऊन विचार करण्याची. आणि जेव्हा आपण असं आउट ऑफ बॉक्स थिंकिंगची सवय स्वतःला लावून घेतो, तेव्हा प्रसंग कोणताही असू देत, कितीही छोटा आणि कितीही मोठा, प्रत्येक प्रसंगातून स्वतःला बाहेर काढणं इझिली जमायला लागतं. आता खरंच तुमच्याही आयुष्यात असे काही प्रसंग आले होते का, जेव्हा तुम्हाला आउट ऑफ बॉक्स थिंकिंगची मदत झाली? ते मला अवश्य कळवा. मला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं केलेल्या काही आयडियाज जाणून घ्यायला नक्की आवडेल. थँक्यू.